आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो आणि बिल देताना आपण पाहतो, अरे हां मी तवा भाजी तर घेतली होती, पण पनीर टिक्का मसाला तर मी घेतलाच नव्हता. 400-500 रुपयाच्या हॉटेल बिलमध्ये आपण म्हणतो. हॉस्पिटलचं बिल हजारोनी पे करतोय, तेव्हा आपली ग्राहकाची जबाबदारी आहे की मला काय तुम्ही लावताय. तुम्ही जितक्या लवकर आरोग्य विम्याची पॉलिसी काढाल तितकी तुम्हाला चांगली असते. कारण कोणत्याही आरोग्य विम्याच्या पॉलिसीमध्ये तुमचे काही पूर्वपासून असलेले आजार पहिल्या 2-3 वर्षासाठी कव्हर केले जात नाहीत. विमा, आरोग्य विमा हा सोप्या शब्दात लोकांना समजावा ही आज काळाची गरज आहे आणि अर्थसाक्षर आज हे करत आहे. त्याबद्दल मी तुमच्या संपूर्ण टीमचे फार आभार मानतो. नमस्कार, मी मानसी जोशी अर्थसाक्षर.com तर्फे तुम्हा सर्वांचे स्वागत करते. आज आपल्यासोबत आहेत बजाज अलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन टीमचे प्रमुख श्री भास्कर नेरुळकर सर. नेरुळकर सर इन्शुरन्स क्षेत्रात गेले 30 वर्ष कार्यरत असून सध्या ते आरोग्य विमा या विषयावर PhD करत आहेत. सर आज आपल्याला आरोग्य विमा या विषयावर मार्गदर्शन करतील. नमस्कार सर. नमस्कार आणि धन्यवाद मानसी. हा फारच चांगला स्तुत्य उपक्रम आहे. अर्थसाक्षरता ही काळाची गरज आहे आणि बहुतेक फायनान्स रिलेटेड जेही काही संदर्भ आहेत ते इंग्लिशमध्ये असतात, काही वेळेस किचकट असतात. त्यामुळे सामान्य माणसाला गुंतवणूक करण्यासाठी, सामान्य माणसाला त्याची माहिती आणि ती पण त्याच्या मातृभाषेतून देण्यासाठी हा जो उपक्रम चालला आहे, याला सर्वप्रथम याबद्दल मी तुमचे आभार मानतो. येस सर, थँक्यू. अनेकांचे असे मत आहे की आरोग्य विमा म्हणजे वेस्ट ऑफ मनी. दरवर्षी विनाकारण तो रिन्यू करायला लागतो, त्याच्यावर जास्त खर्च होतो. तर आरोग्य विम्याची खरोखरच गरज आहे का? फार मूलभूत प्रश्न आहे असं मी म्हणेन. तसं प्रत्येक विम्याच्या बाबतीत घडतं. जसं आपण आयुर्विमा म्हटला, यावर्षी मी जिवंत राहिलो तर माझा आयुर्विम्याचा प्रीमियम फुकट गेला, पण ते नाही आहे. विमा हे नेहमीच एक संरक्षण आहे. आपण काही अशा घटना आहेत ज्यापासून आपल्या फॅमिलीचं आर्थिकदृष्ट्या संरक्षण व्हावं यासाठी विमा हे आहे. आता आपण आरोग्य विम्याकडे वळूया. आरोग्य विम्यामध्ये आमचे स्टॅटिस्टिक्स सांगतं की 8.6% लोकांना क्लेम मिळतो. म्हणजे 100 लोक माझ्याकडे जेव्हा प्रीमियम भरतात तेव्हा 8.6 लोकांना भरतो. पण हे कोण 8.6 लोक? हे आपला नंबर त्यात लागेल का? शिवाय आपण जर का दरवर्षीचे 8.6 असं ॲड करत गेलो तर 12 वर्षात संपूर्ण 100% लोक कधी ना कधी क्लेम करतातच करतात. आणि जेव्हा तो क्लेम येतो तेव्हा तो डायरेक्ट 4 लाख 5 लाखाचा येतो. वेरॅज तुमचा जो प्रीमियम असतो तो 10-12 हजाराचा असतो. तर या 10-12 हजाराच्या प्रीमियममध्ये मी माझ्या फॅमिलीसाठी आर्थिकदृष्ट्या 5 लाखाचं संरक्षण निर्माण करू शकतो. दुसरं फार अशी एक गंमत असते की तरुणांना वाटतं की मला कशाला आरोग्य विमा पाहिजे, मी कुठे आजारी पडणार आहे, एकदम फिट आणि स्ट्रॉंग आहे मी आणि मला काही होणार नाही. परंतु आजकाल असं पाहण्यात आलं आहे की जे काही इन्फेक्शन्स आहेत, डेंगी आणि मलेरिया, हे फार सीझनल आणि कोणालाही होऊ शकतात. हे फ्ल्यू, कोविड-19 हे कोणालाही होऊ शकतं, कोणत्याही वयोगटातील माणसाला होऊ शकतं आणि तेव्हा हॉस्पिटलायझेशनची गरज पडेल आणि तेव्हा तुमचा आरोग्य विमा तुम्हाला काळात येईल. प्लस तरुणाईला मोठा धोका असतो हा अपघाताचा. आणि आज म्हणजे तुमची चूक नसतानाही एखाद्या मोठ्या शहरात रस्त्यावर चालताना तुमची काही चूक नसेल तरी अपघात होऊ शकतो. अपघात झाल्यानंतर जे काय हॉस्पिटलायझेशन आहे त्याचा पण खर्च जवळजवळ कुठल्याही आजारा इतका, कधी कधी तो जास्त असतो. आणि त्यासाठी आरोग्य विमा हा सगळ्या एज ग्रुपमधील लोकांना, सगळ्या समाजातील स्तरातील लोकांना, सगळ्यांना गरजेचा आहे असं मी म्हणेन. अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांचा आरोग्य विमा काढतात. तर या परिस्थितीमध्ये पर्सनल विमा म्हणजे पर्सनल हेल्थ इन्शुरन्स काढायची गरज आहे का? फार सुंदर प्रश्न आहे. आणि जनरली कोणीही नोकरीला लागला की त्याला कंपनीकडून सांगण्यात येतं की कंपनीकडून तुम्हाला विम्याची तुमची गरज भागवली जाणार आहे. परंतु आपल्याला त्यात डिटेलमध्ये जाण्याची फार आवश्यकता असते. कारण कंपन्या या जनरली एक बेसिक विमा काढतात 2 लाख 3 लाख. आणि जेव्हा आपण विमा काढतो तेव्हा कंपन्या फक्त त्यांच्या कर्मचाऱ्यांचा विचार करतात. काही कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचा विचार करतात. म्हणजे कर्मचारी, त्याची पत्नी, त्याची मुलं, बऱ्याच वेळेस त्याच्या आईवडिलांना पण विम्याचं संरक्षणाची गरज असते. आणि त्यासाठी कंपनीने दिलेला विमा ह्याच्या पलीकडे जाऊनही आपण ह्या सर्वाची काळजी घेतली पाहिजे. ज्यासाठी वैयक्तिक विमा हा अतिशय आवश्यक आहे. आणि मी तुम्हाला असं सांगू इच्छितो की जनरली आपण सगळं
चांगल्या गोष्टी आहेत त्या आपण वेस्टमध्ये बघतो. तर वेस्ट इकॉनॉमीमध्ये एक बेसिक रूल असतो की कोणीही नोकरीला लागला की सेविंग ही त्यांची शेवटची गरज धरली जाते. विमा ही पहिली गरज ही मानली जाते. तुम्ही जर का मोठमोठ्या अमेरिका किंवा UK यासारख्या इकॉनॉमीमध्ये पाहिलं तर प्रत्येकाला विमा काढणं हे गरजेचं असतं, जरुरी असतं आणि ती त्यांची पहिली गरज असते. त्यातून वाचलेल्या पैशातून लोक सेविंगकडे पाहतात. तेव्हा विमा ही एक काळाची अतिशय बेसिक गरज आहे असं माझं मत आहे. ओके. बहुतांश लोक अशी तक्रार करतात की क्लेम सेटलमेंटची जी रक्कम आहे मिळत नाही. सध्या कोरोना काळात तर अनेकांनी हा अनुभव घेतला आहे. तर याबद्दल काही सांगू शकाल? मुळात विम्याचा जो मूलभूत विचार आहे हा फार तांत्रिक आहे आणि मी त्याबद्दल तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देऊ इच्छितो. आपण नुसतंच ॲडव्हर्टाईज लागले की व्हॉल्यूम कमी करतो किंवा व्हॉल्यूम बंद करतो. इन्शुरन्स इज अ सब्जेक्ट मॅटर ऑफ सॉलिसिटेशन. विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे. ह्यातून आपल्याला काय कळतं? आग्रहाची विषयवस्तू म्हणजे काय? आता एक तुम्हाला छोटं उदाहरण देतो. तुमच्याकडे कोणी आलं तर तुम्ही म्हणता की चहा घेणार का? तर हा झाला आग्रह. पण तुम्ही म्हणाल की चहा राहू दे, काहवा घेऊया. तर मग मी म्हणेन की काहवा म्हणजे काय? मी अल्कोहोल घेत नाही. तुम्ही सांगाल नाही, काहवा म्हणजे अल्कोहोल नाही आहे, काहवा म्हणजे चहाचाच एक प्रकार आहे. मी सांगेन नाही, आज माझी संकष्टी आहे. नाही, ते शाकाहारीच आहे. काय होतं आहे की या आग्रहातून आपण त्या विषयाबद्दल जास्त जाणून घ्यायचा प्रयत्न करतोय. मी काही प्रश्न विचारतोय, तुम्ही उत्तर देत आहे. जेव्हा आपण म्हणतो की विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे तेव्हा तुम्हाला हे प्रश्न विचारून हा विमा हा माझ्यासाठी योग्य आहे का, त्यासाठी मला काय माहिती पुरवायला पाहिजे याबद्दल तुम्हाला माहिती करून घेतली पाहिजे. आणि जेव्हा तुमच्याकडे ही संपूर्ण माहिती असते तेव्हाच तुम्ही विम्यासाठी जावं, विम्याचं आवेदनपत्र द्यावं. हा त्यामागचा उद्देश आहे. आता क्लेम्स मिळत नाहीत. क्लेम्स का मिळत नाहीत? जर का आपण IRDAI जी विम्याची रेग्युलेटरी बॉडी आहे त्याच्या वेबसाईटवर गेलो तर तुम्हाला पाहता येईल की सर्वच इन्शुरन्स कंपन्या 90% जास्त क्लेम पे करतात. तेव्हा क्लेम मिळत नाही ही तर तक्रार बरोबर नाही. 10% लोकांना क्लेम मिळत नाही आहे. आणि तो का मिळत नाही आहे त्याची 2 प्रामुख्याने कारणे असतात. एक म्हणजे संपूर्ण क्लेमसाठी लागणारे जे कागदपत्र आहेत त्याची आपण पूर्तता केली नाही तर क्लेम नाकारला जाऊ शकतो, किंवा आपल्या क्लेममध्ये असं काही आढळलं की जे आक्षेपार्ह आहे तर तो क्लेम नाकारला जाऊ शकतो. आता आक्षेपार्ह म्हणजे काय की जसं मी सांगितलं की विमा ही आग्रहाची विषयवस्तू आहे आणि जेव्हा आपण विमा खरेदी करू तेव्हा आपण हे सर्व प्रश्न विचारले पाहिजेत आपल्या एजंटला. आपल्याला जे काही असेल, काही पूर्व आजार असेल, काही असेल, ते सगळं आपण विम्याच्या प्रपोजल फॉर्ममध्ये डिक्लेअर केलं पाहिजे. त्या बेसिसवर विमा कंपनीने आपला विमा मान्य करून आपल्या पॉलिसीमध्ये ते सगळं लिहिलं पाहिजे की ह्या ग्रहस्थांना 40व्या वर्षापासून BP आहे, या ग्रहस्थांना, हे सगळं जर का व्यवस्थित नमूद केलं असेल आपल्या विषयीची माहिती, तर क्लेमच्या वेळेला ही माहिती मिळून आपला आपला क्लेम नाकारला जाण्याची शक्यता 0% आहे. परंतु बऱ्याच वेळेस असं होतं की एकतर ग्राहक नमूद करायचं विसरून जातात. ब्लड प्रेशर 10 वर्ष चालू आहे किंवा मधुमेह 2-4 वर्ष चालू आहे, ते नमूद करायचं विसरून. माझी एखादी छोटी मोठी सर्जरी झाली होती. या साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी विमा प्रस्तावामध्ये आपल्याला नमूद करणं फार गरजेचं असतं. आपल्याला वाटतं की त्या सर्जरीला आता 10 वर्ष होऊन गेली, परंतु विमा कंपनीला आपण जर का ते सांगितलं तर विमा कंपनी त्यावर आपल्याला काय ते त्यांचं उत्तर देतील की तुम्हाला ही सर्जरी झाली होती तर अशा प्रकारे आमच्या अटी असतील, तुम्हाला जर का मधुमेह असेल तर आमच्या अटी अशा प्रकारे असतील, आणि त्यानंतर आपण तो प्रस्ताव मान्य करून पॉलिसी घ्यावी. अशा प्रकारे सर्व डिक्लेअर करून घेतलेल्या पॉलिसीमध्ये विमा क्लेम रिजेक्ट होण्याचं कारणच उद्भवत नाही असं माझं म्हणणं आहे. सर, आता तुम्ही सांगितलं की सगळी कागदपत्रांची पूर्तता किंवा सगळी माहिती दिलेली असेल तर क्लेम रिजेक्ट होत नाही. पण काही लोक तक्रार करतात की त्यांचा क्लेम 100% सेटल होत नाही. म्हणजे 5 लाखाचा क्लेम केला असेल तर 3 लाख 4 लाख असा सेटल होतो. आत्ता कोरोना काळात तर ही तक्रार अनेक जणांनी केलेली आहे. तर या संदर्भात नक्की काय आहेत त्याचे रूल्स, काय आहेत हेल्थ इन्शुरन्सचे? इन्शुरन्स इज अ कॉन्ट्रॅक्ट ऑफ फाईन प्रिंट्स असं म्हटलं जातं. हा करार आहे आणि ह्या करारात तुम्हाला काय मिळणार आहे, तुम्ही काय देणार आहात, तुम्ही
तुमचे प्रीमियम वेळोवेळी देणार आहे. इन्शुरन्स कंपनी तुम्हाला काय देणार आहे हे आपण व्यवस्थित वाचण्याची फार गरज असते. आणि ग्राहक साक्षरतेच्या दृष्टीने हे फार गरजेचं आहे की इन्शुरन्समध्ये आपल्याला काय मिळतं. आपण इन्शुरन्स खरेदी केला आहे. आता मी ह्या बाबतीत थोडी जास्त माहिती देईन की इन्शुरन्समध्ये आरोग्यविषयक क्लेम हे 2 प्रकारचे असतात. एक असतात आंतररुग्ण क्लेम आणि एक असतात बाह्य रुग्ण क्लेम, ज्याला आपण IPD आणि OPD म्हणतो. OPD क्लेम्स हे बहुतांशी सर्वसामान्य ज्या पॉलिसीज आहेत त्यामध्ये OPD क्लेम कव्हर होत नाहीत. तेव्हा तुम्ही OPD क्लेम तुमची साधारणतः रिइम्बर्समेंट पॉलिसीमध्ये OPD क्लेम दाखल केला तर तो इन्शुरन्स कंपनी मान्य करत नाही. आंतररुग्ण क्लेम असेल, IPD क्लेम असेल तर IRDAच्या नियमानुसार तुमच्या पॉलिसीमध्ये लिहिलेलं असतं मोस्टली कन्झ्युमेबल आयटम, म्हणजे जे ग्लोव्ज म्हणा किंवा जी छोटी मोठी साधनं वापरली जातात ती कव्हर नसतात. आणि ह्या बाबतीत IRDAने फार सुंदर पाऊल उचललेलं आहे. त्यांनी कुठले आयटम लिस्टमध्ये कव्हर आहेत, कुठले कव्हर नाही आहेत याची संपूर्ण माहिती त्यांच्या वेबसाईटवर दिलेली आहे. तशीच तुमच्या पॉलिसीमध्येही असते. आता मी तुम्हाला साधं उदाहरण देतो की समजा एखाद्या हॉस्पिटलमध्ये रूम रेंट 5,000ने एखाद्या पेशंटने रूम घेतली आणि जेव्हा तो त्यांचा डिस्चार्ज होतो तेव्हा सगळ्यांनाच रुग्णालयातून बाहेर यायची घाई असते. आपण बिल वाचत नाही, आपण बिलातले छोटे छोटे आयटम वाचत नाही. आमचं असं लक्षात येतं की हॉस्पिटल काय करतं, 5,000 रुपये रूम रेंट, आतमध्ये ठेवलेल्या साबणाचे 20 रुपये, आतमध्ये ठेवलेल्या मगचे 40 रुपये, आतमध्ये ठेवलेल्या टाल्कम पावडरचे 50 रुपये असे करून बिल वाढवतात. आता नियमावलीप्रमाणे रूम रेंट पेएबल आहे, परंतु हे जे काही तुम्ही वरचे साबणाचे पावडरचे आणि हे पैसे लावलेले आहेत ते अजिबात पेएबल नाही आहेत. त्यामुळे ते डिडक्ट होतात तुमच्या क्लेमच्या वेळेस. सर्वसाधारणतः 7 ते 9% रक्कम ही कन्झ्युमेबल म्हणून तुमच्या बिलातून काढली जाते. कोविड जे आहे, COVID-19 हे जे काही नवीन इन्फेक्शन आलेलं आहे त्यात ह्या कन्झ्युमेबलची संख्या वाढली, कारण हॉस्पिटल कर्मचाऱ्यांना एक प्रोटेक्शन गिअर घालायला लागतो, त्याला PPE किट असं म्हणतात. आणि सुरुवातीला जेव्हा कोविड आला तेव्हा PPE किटची कॉस्टही जास्त होती, उपयोग जास्त होत होता. तेव्हा हे PPE किट तुम्ही जर का इन्शुरन्सच्या गाईडलाईनप्रमाणे गेलात, जे तुमच्या पॉलिसीत नमूद केलेलं आहे त्याप्रमाणे पेएबलच नाही आहे, तरी देखील इन्शुरन्स कंपन्यांनी पुढाकार घेऊन सगळ्यांनी ठरवलं आहे की या PPE किटची कॉस्ट आपण इन्शुरन्समध्ये एक युज्युअल कस्टमरी अँड रिझनेबल म्हणून क्लॉज असतं, म्हणजे सर्वसामान्यतः काय वाजवी आहे ते पेएबल आहे त्याखाली आपण PPE किट पे करूया असं सर्व इन्शुरन्स कंपन्यांनी एकत्र येऊन ठरवलेलं आहे. आता मी तुम्हाला माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगेन की एक पेशंट जर का आयसोलेशन वॉर्डमध्ये ॲडमिट आहे तर हॉस्पिटलचे कर्मचारी किती PPE किट वापरतील. एका आयसोलेशन वॉर्डमध्ये जवळजवळ 10 पेशंट आहेत. त्या 10 पेशंटना बघायला 5 नर्सेस आणि 3 डॉक्टर आणि प्रत्येकाने वापरलेले सूट, म्हणून प्रत्येक पेशंट मागे इन्शुरन्स कंपन्यांनी 3 PPE किटची कॉस्ट देण्याचं मंजूर केलेलं आहे. पण जेव्हा तुमच्या बिलातील PPE किट जर का एका दिवसासाठी 10 वापरले जात असतील तर बाकी 7 PPE किटची कॉस्ट इन्शुरन्स कंपनी देणार नाही. पण ही ग्राहकाची पण जबाबदारी आहे की जेव्हा तुम्ही बिल भरायला जाल तेव्हा विचारा. आता तुम्ही फार प्रसिद्ध झालेली केस पाहिली असेल दिल्लीत, तिकडे एका लहान मुलीच्या उपचारासाठी 1-2 दिवसाच्या ICUमध्ये 1100 ग्लोव्ज वापरले असं बिल लावलं होतं. आता मला एक प्रश्न पडतो की ICUमध्ये एखादी मुलगी आहे आणि तिला पाहायला जाणाऱ्या हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी 2 दिवसात 1100 ग्लोव्ज कसे बरे वापरले असतील. आणि ती फार मोठी मीडियाने पण ती केस उचलून धरली आणि त्यात तुम्ही डिटेलमध्ये गेलात तर सगळीकडे बिल इन्फ्लेटेड आहे. आणि इन्शुरन्स कंपन्यांना आम्ही जवळजवळ मी दिवसाला 1000च्या वरती क्लेम सेटल करतो. आम्हाला माहीत असतं की काय पेएबल आहे आणि कुठे इन्फ्लेटेड आहे. आम्ही ते इन्फ्लेटेड बिल आम्ही शक्यतो हॉस्पिटलला सांगतो काढून टाका. पण जर का कस्टमर गलिएबल असेल, ग्राहक जर का तितका जागरूक नसेल तर हॉस्पिटल त्याच्याकडून ते पैसे वसूल करण्याचा प्रयत्न करतात. मी तुम्हाला साधारण एक सामान्य उदाहरण देतो. आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो आणि बिल देताना आपण पाहतो, अरे हां मी तवा भाजी तर घेतली होती पण पनीर टिक्का मसाला तर मी घेतलाच नव्हता. 400-500 रुपयाच्या हॉटेल बिलमध्ये आपण म्हणतो अरे रोटीचे तुम्ही 50 रुपये लावलेत. हे आपण हॉटेल बिलमध्ये करतो. आपण जेव्हा हॉस्पिटलचं बिल हजारोनी पे करतोय तेव्हा आपली ग्राहकाची जबाबदारी आहे की मला काय तुम्ही लावताय. मी तुम्हाला या बाबतीत एक किस्सा सांगतो. आमच्याकडे कराडमध्ये एक फार अशी मोठी केस झाली. 32,000चं बिल होतं आणि आमच्या टीमने जवळजवळ 4,000 रुपये कापले होते. आणि त्यांचा मुलगा जो होता तो इथे IT कंपनीत पुण्याला होता.
अतिशय चांगला येऊन माझ्याबरोबर बोलायला लागला. मी म्हटलं ठीक आहे, चहा पी आणि तुझी केस मागून घेऊया आपण बघूया म्हणजे कशासाठी कापलेले आहेत. 4,000 रुपये आमच्या कंपनीने. आम्ही त्याचं बिल पाहिलं तर त्याच्या बिलात मी म्हटलं की तुझ्या वडिलांना 10 IV लावले होते. IV म्हणजे हे. तो म्हणाला हां, एक IV 8.5 रुपयाला मिळतं. म्हटलं तुला मार्केट कॉस्ट माहिती आहे चांगला आहे, पण तुझ्या वडिलांच्या बिलामध्ये एक IVची कॉस्ट 400 रुपये लावलेली आहे हॉस्पिटलने. तो म्हणतो एवढं आहे. म्हटलं तरी पण आमच्या कंपनीने तुला जाऊन 175 रुपये पर IV दिलेले आहेत. कारण हॉस्पिटल नुसती IVची कॉस्ट नाही, तिथे तुझे वडील बेडवर राहतात, बाकी सर्व्हिस चार्जेस मिळून आम्ही 175 कन्सिडर केलं, पण 400 रुपये. तो म्हणाला 400 रुपये माझ्या दृष्टीने पण खूप जास्त आहेत. मी जाऊन हॉस्पिटलशी भांडतो. पण हे नंतर म्हणजे क्लेम सेटल झाल्यावर त्याच्या लक्षात आलं. त्याच्यात एक साधा हे होतं की एक ग्लास बोर्नव्हिटा 400 रुपये. तो म्हणाला माझा मुलगा माझ्या आजोबांना भेटायला म्हणून हॉस्पिटलमध्ये गेला होता, तेव्हा त्याने म्हटलं याला बोर्नव्हिटा द्या. म्हटलं ते एक ग्लास बोर्नव्हिटाचे हॉस्पिटलने 400 रुपये लावलेत आणि हे विमा कंपनीच्या दाव्यात पेएबल नाही आहेत. तर तो म्हणतो म्हणजे ही लूटमार आहे. पण लूटमार आहे हे तुम्ही जेव्हा बिल भरता तेव्हा 4 प्रश्न विचारा आणि तुमच्या लक्षात येईल. आणि जे काही, कारण विमा कंपनीचे जे काही नियम आहे ते सगळीकडे पब्लिश्ड आहेत. आम्ही काय पे करणार, किती पे करणार, आणि आता कोविड नंतर तर त्याची कॉस्ट पण किती देणार. आता PPE किट मार्केटमध्ये आज तुम्ही PPE किट घ्यायला गेलात तर माझ्याकडे स्वतः वेंडर्स येऊन 200 रुपयाला PPE किट द्यायला तयार आहेत. तरी पण आम्ही हॉस्पिटलला एका PPE किटची कॉस्ट 650 रुपये देतो आहे. पण तीच मोठे हॉस्पिटल जेव्हा 2,000 रुपये PPE किटची पर PPE किट कॉस्ट लावतात तेव्हा ते कापले जातात. आणि हा सगळा भार ग्राहकावर पडतो. पण ग्राहक जागरूक नसल्यामुळे ग्राहकांनी विचारलं नाही तिकडे की हे कसले चार्जेस लावलेत, हे इतके इन्फ्लेटेड का आहेत, तर त्याला शेवटी तो भुर्दंड पडतो. ॲज अ इन्शुरर आम्हाला माहीत असल्यामुळे आम्ही स्वतः हॉस्पिटलला कॉल करतो आणि बिल कमी करायला सांगतो अशा ह्याच्यात. पण हे झालेलं आहे की जनरली सर्वसाधारणतः 7 ते 9% बिल जे आहे ते तुमचं पेएबल नसतं. परंतु कोविड काळात हे 22-25% गेलेलं आहे. कारण हे जे बाकीचे चार्जेस लावलेले आहेत त्यामुळे बिल इन्फ्लेट होतं आणि ते ॲज पर इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट ह्या सगळ्या गोष्टी पेएबल नाही आहेत. सजग राहण्याबद्दल तुम्ही खूप चांगली माहिती सांगितलीत. तर असाच एक प्रश्न आमच्याकडे आहे की जेव्हा इन्शुरन्स पॉलिसी आपण रिन्यू करतो तेव्हा डिक्लेरेशन आवश्यक असतं का? फार सुंदर, अगेन तुम्ही फार चांगला प्रश्न विचारला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला जेव्हा तुम्ही, इन्शुरन्स हा एक करार आहे, त्या करारात जाताना तुम्ही, ज्याला आम्ही इन्शुरन्समध्ये अटमोस्ट गुड फेथ म्हणतो, मला एक्झॅक्ट त्याचं मराठीकरण करतं, पण एक फेथ असतो की इन्शुरन्स कंपनी असं तुमच्याकडून अपेक्षित आहे की तुम्ही सगळंच खरं खरं लिहून पाठवा. आणि मग काय होतं की काही वेळेस तुम्ही खरं सांगितलेलं असतं, तुमच्या एजंटचं ते फॉर्ममध्ये दाखवण्याचं राहून जातं आणि तुमच्या लक्षात आलं, अरे समजा ग्राहकाच्या लक्षात आलं की अरे मला तर ब्लड प्रेशर आहे पण माझ्या याच्यात नमूद करायचं राहिलं आहे. रिन्युअलच्या वेळेस ग्राहक येऊन नमूद करू शकतो मला 4 वर्षापासून ब्लड प्रेशर आहे, आणि तेव्हा देखील त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये समजा त्या नमूद केल्याने जर का कॉन्ट्रॅक्टमध्ये काही फेरबदल होत असेल तर इन्शुरन्स कंपनी सांगेल तुम्हाला की तुम्ही आता ब्लड प्रेशर डिक्लेअर करताय, पुढील 2 वर्षासाठी ब्लड प्रेशर रिलेटेड आपण कव्हर करू शकत नाही, किंवा इतका अधिक प्रीमियम तुम्हाला द्यायला लागेल आणि आपण ब्लड प्रेशर पण कव्हर करू. तर इन्शुरन्स कंपनी कोणत्याही क्षणी, म्हणजे तुम्ही रिन्युअलच्या वेळेसच नाही, मध्ये कधीही जाऊन तुम्ही तुमचं डिक्लरेशन देऊ शकता की मला याच्यात हे ॲड करायचं आहे, माझं राहिलेलं आहे. आणि इन्शुरन्स कराराचा जो मूळ गाभा आहे त्याला अटमोस्ट गुड फेथ म्हणतात, की तुम्ही तुमच्याकडे जे काही आहे सर्व काही डिक्लेअर करा आणि तर तुमचा इन्शुरन्स तुम्हाला खूप चांगली सेवा देऊ शकेल. सर, तुम्ही मगाशी म्हटलं की ॲटमोस्ट गुड फेथ मध्ये डिक्लेरेशन दिलं पाहिजे, तर ॲटमोस्ट गुड फेथचा अर्थ काय? हा फार तांत्रिकी विषय आहे की अटमोस्ट गुड फेथ. अटमोस्ट गुड फेथ म्हणजे अशा प्रकारे की मला माझ्याबद्दल जी काही मूलभूत माहिती आहे ती मी सगळी डिक्लेअर करणं. आता त्यात तुम्ही म्हणाल की मी दारू पितो, पण मी कधीतरी मित्रांबरोबर जातो महिन्यातून एकदा, तुम्ही डिक्लेअर करा. महिन्यातून एकदा दारू पिता तेही डिक्लेअर करा, 2 सिगरेट पितो तेही डिक्लेअर करा, तुम्ही जास्त सिगरेट पित असाल तेही डिक्लेअर करा. ही छोटी छोटी डिक्लरेशन्स जी आहेत ती फार रिस्क मिटिगेशनच्या दृष्टीने फार महत्त्वाची असतात. जेव्हा अंडररायटर ह्या डिक्लरेशनकडे पाहतो तेव्हा त्याला समजतं की हे
काय आहे. आणि ही डिक्लेरेशन तुम्ही जेव्हा प्रपोजल फॉर्ममध्ये देत नाही, परंतु जेव्हा पेशंट आजारी होतो तेव्हा डॉक्टर त्याला पहिले प्रश्न विचारतो, त्यावेळेस ती सगळी डिक्लेरेशन दिली, हां मी दारू पितो कधीतरी, हां मी, पण ती तुमच्या प्रपोजल फॉर्ममध्ये नाही आहेत. मग माहितीमध्ये विसंगती आढळते आणि त्याच्यामुळे क्लेम रिजेक्ट होतो. तुम्ही प्रपोजल फॉर्ममध्ये लिहिलं, तुमचं अपेंडिसायटिसचं ऑपरेशन झालं, सगळ्यांचंच होतं, तुम्ही डिक्लेअर केलेलं नसतं. आपण जेव्हा ॲक्च्युली तुम्ही डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर तुम्हाला सगळी माहिती विचारतो, तुम्हाला सांगा काय झालं, तुम्ही आठवून सांगता, माझं 2010मध्ये अपेंडिसायटिसचं ऑपरेशन झालं होतं. पण हेच अपेंडिसायटिसचं ऑपरेशन तुम्ही तुमच्या विमा फॉर्ममध्ये काय नाही डिक्लेअर केलं. डॉक्टर विचारतो, तुम्ही अल्कोहोल घेता का? हां सर, क्वचित घेतो, आठवड्यातनं 2दा. पण हे विम्याच्या फॉर्ममध्ये का नाही डिक्लेअर केलं? तर अटमोस्ट गुड फेथ म्हणजे तुम्ही जे डॉक्टरकडे डिक्लेअर कराल, ज्या प्रकारे तुम्ही डॉक्टरला तुमच्या आरोग्याची माहिती द्याल, तशीच माहिती तुम्ही विमा कंपनीला त्या प्रपोजल फॉर्मद्वारे द्या. आणि असं जर का तुमचं डिक्लेरेशन पक्कं असेल तर माझी नक्की खात्री आहे की कोणतीही विमा कंपनी ह्याच्यात तुमचा क्लेम कधीही नाकारू शकत नाही. पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण अनेक लोकांना वाटतं की आरोग्य विमा पॉलिसी काढायची ना, ठीक आहे 2 लाखाची काढू, 3 लाखाची काढू, तर आयडियली ही किंमत किती असली पाहिजे? जेव्हा आपण आरोग्य विमा काढायचा तेव्हा किती, हा एक सर्वसाधारण, जसं लाईफ इन्शुरन्ससाठी एक ठोकताळा आहे तसा आरोग्य विम्यासाठी काही ठोकताळा आहे का? गेल्या 10 वर्षात जर का आपण पाहिलं तर दरवर्षी मेडिकल इन्फ्लेशन जे आहे 10 ते 12% वाढत आहे. आणि तुम्हाला जेव्हा आरोग्य विमा काढायचा असेल तेव्हा तुम्ही असं डोळ्यासमोर आणा की समजा या शहरातल्या मला ज्या इस्पितळात जायचं आहे त्या इस्पितळात मला 5 दिवस ते 10 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन झालं तर किती खर्च येईल, हा एक ठोकताळा असतो. आज कोणत्याही हॉस्पिटलमध्ये तुम्हाला एक पर डे हॉस्पिटलायझेशन कॉस्ट किती आहे त्याची माहिती येते. मोठमोठ्या ज्या काही सर्जरीज आहेत त्यांची कॉस्ट किती आहे याची माहिती तुम्हाला इंटरनेटवर मिळते. काही ॲप आहेत की तुम्हाला जर का एखाद्या पर्टिक्युलर हॉस्पिटलमध्ये एखादी सर्जरी करायची असेल तर माझी कॉस्ट किती येईल हे दाखवणारे ॲप पण आहेत. ह्यावरून तुम्ही ठोकताळा लावू शकता. माझ्या सध्याच्या याच्याप्रमाणे कुठल्याही मुख्य शहरात तुम्हाला कमीत कमी 5 लाखाच्या आरोग्य विम्याची गरज आहे. छोट्या शहरांनी कदाचित तुम्ही 3 लाखापर्यंत राहू शकाल, पण आज मुंबई, दिल्ली, पुणे, चेन्नई, बँगलोर या मोठ्या शहरामध्ये तुमचं 10 दिवसाचं हॉस्पिटलायझेशन असेल तर तुम्हाला 5 लाखाचा विमा पाहिजेच पाहिजे कमीत कमी. आणि तेच आपण थोड्या वेळेपूर्वी जो आपला प्रश्न होता की कंपन्या विमा देतात, पण कंपन्या जनरली विमा तुम्हाला 2 ते 3 लाखाचाच देतात. आणि मग त्याच्यानंतर ही जी गॅप आहे 2-3 लाखाच्या वरची, त्याच्यासाठी तुम्ही वैयक्तिक विमा घेणं फार आवश्यक आहे. अनेक लोकांना हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी काढायची असते, पण काही सिनियर सिटीजन्स किंवा क्रिटिकल इलनेसच्या केसमध्ये म्हणजे हार्ट, किडनी, लिव्हर, तर ह्या संदर्भात ज्यांना कुठले कुठले आजार आहेत या लोकांना पॉलिसी मिळत नाही, तर यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन करू शकाल? सिनियर सिटीजन्ससाठी स्पेसिफिक प्लान्स मार्केटमध्ये आज अवेलेबल आहेत. आणि मी तर असं म्हणेन की सिनियर सिटीजन म्हणजे 65-70पर्यंत आमचंच एक प्रॉडक्ट आहे ते 85 वर्षापर्यंत घेता येतं. त्याच्यामुळे सिनियर सिटीजन्सना कधीही त्यांचा आरोग्य विमा काढता येतो. पण माझा सल्ला हा राहील, तुम्ही जितक्या लवकर आरोग्य विम्याची पॉलिसी काढाल तितकी तुम्हाला चांगली असते. कारण कोणत्याही आरोग्य विम्याच्या पॉलिसीमध्ये तुमचे काही पूर्वापासून असलेले आजार पहिल्या 2-3 वर्षासाठी कव्हर केले जात नाहीत. तेव्हा तुम्ही जितक्या यंग एजमध्ये काढाल तितका तुम्हाला त्याचा जास्त फायदा मिळतो. पण जसं तुम्ही म्हणाल सिनियर सिटीजन 85 वर्षापर्यंत घेऊ शकतील अशी प्रॉडक्ट आज मार्केटमध्ये आहेत. दुसरा मुद्दा, आणि हा फार लोकांना वाटतं की मला डायबिटीज आहे, मला अमकी हे आहे तर मला आरोग्य विमा मिळणार नाही. ही पूर्णतः चुकीची कल्पना आहे. कारण आरोग्य विमा संपूर्णपणे कधीच नाकारला जात नाही. समजा तुम्हाला एखादा खरोखरच दुर्धर आजार असेल तोपर्यंत वाट पाहू नका, पहिले तर आरोग्य विमा आधीच घ्या. पण समजा तुम्ही डिक्लेअर केलेत की मला ब्लड प्रेशर आहे किंवा मला डायबिटीस आहे, तर इन्शुरन्स कंपनी फार तर इतकंच सांगते की तुम्हाला डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरपासून एखादा आजार उत्पन्न झाला तो पहिले 2-3 वर्षासाठी कव्हर होणार नाही आणि 3 वर्षानंतर तो देखील कव्हर होईल. तेव्हा त्याच्यासाठी लागणाऱ्या मेडिकल टेस्ट कंपनी तुमच्याकडून करून घेईल. कंपनी पाहिल की तुमचा डायबिटीस किती, तुमची शुगर लेवल किती आहे किंवा तुमचं जे हायपर टेन्शन म्हणतात त्यात तुमची इंटरनल ह्याची सिस्टीमची सध्याची स्थिती काय आहे आणि त्या बेसिसवर डिसिजन घेतला जातो. एकदमच क्रिटिकल इलनेस असेल, जो कोणाची किडनी फेल झाली असेल आणि त्यात तर होणारच आहे दावा, अशा ह्याच्यातच
फारच क्वचित प्रसंगी इन्शुरन्स आरोग्य विमा नाकारला जातो. परंतु ह्या बाबतीत मी अजून एक सांगू इच्छितो, आता जसं मार्केट वाढतं आहे, सर्व कंपन्यांनी रिसर्च करून स्पेसिफिक प्रॉडक्ट आणलेली आहेत. कॅन्सर केअर प्रॉडक्ट आज मार्केटमध्ये आहे, म्हणजे कोणाला कॅन्सर झाला असेल तो देखील आरोग्य विमा घेऊ शकतो आणि त्याच्यासाठी सुद्धा आज विमा उपलब्ध आहे. कोणाला डायबिटीज आणि हे झालं असेल तर त्याच्यासाठी स्पेसिफिक प्रॉडक्ट उपलब्ध आहे आज मार्केटमध्ये. तर मार्केटमध्ये सगळ्या प्रकारचे प्रॉडक्ट उपलब्ध आहेत. एक छोटासा मुद्दा मी यात ॲड करतो, जरी तुम्हाला मधुमेह झाला असेल, तुम्हाला हायपरटेन्शन झाला असेल, तरी कुटुंबाचा विमा घ्या, म्हणजे तुमचं जे आहे ते होईल, परंतु बाकी जे कुटुंबातले घटक आहेत त्यांना संपूर्ण आरोग्य विमाचं रक्षण मिळेल. जेव्हा क्लेम रिजेक्ट होतो तेव्हा पॉलिसी होल्डरसाठी तो खूप मोठा धक्का असतो. मग अशा वेळेला त्याने दाद कुठे मागायची? फारच महत्त्वाचा प्रश्न आहे की मी पॉलिसीधारक आहे आणि मी जसं सांगितलं की इन्शुरन्स क्लेम मी सगळे डॉक्युमेंट पूर्तता केली नाही म्हणून रिजेक्ट होऊ शकतो, किंवा मी सगळ्या डॉक्युमेंटची पूर्तता केली पण माझं काहीतरी डिक्लरेशन नव्हतं, त्या तत्वावर इन्शुरन्स कंपनीने तो क्लेम रिजेक्ट केला. पण मला असं वाटतं की हे चुकीचं रिजेक्शन आहे. तर मला तक्रारीची दाद मागण्यासाठी आज अनेक माझ्याकडे उपाय आहेत. सर्वप्रथम म्हणजे इन्शुरन्स कंपनी स्वतःचेच ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसर असतं. मी ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसरकडे तक्रार करू शकतो की माझा क्लेम एकदा रिव्ह्यू करावा इन्शुरन्स कंपनीने. बऱ्याच वेळेस रिव्ह्यूमध्ये काही वेळेस इन्शुरन्स कंपनी आपले निर्णय बदलते किंवा काही अधिक माहिती मागून तुम्हाला मदत करते. समजा ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसरही माझं काही मला हवं तसं उत्तर देऊ शकत नसला तर इन्शुरन्स ओम्बड्समन आहे. तुम्ही इन्शुरन्स ओम्बड्समनकडे जाऊ शकता आणि ओम्बड्समन ही फार एक चांगली काळाची गरज जी सर्व आर्थिक क्षेत्रासाठी निर्माण केलेली आहे. तुम्ही बँकेचा काही कंप्लेंट असेल तर बँकिंग ओम्बड्समनकडे जाता, तसेच इन्शुरन्सविषयी काही कंप्लेंट असेल तर इन्शुरन्स ओम्बड्समनकडे तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर IRDAचं स्वतःचं तक्रार निवारण केंद्र आहे. वेबसाईटवर त्या सगळ्या ईमेल्स वगैरे तुम्ही IRDAकडे रेग्युलेटरीकडे कंप्लेंट करू शकता. पण जेव्हा पण तुम्ही कंप्लेंट कराल तेव्हा त्यात तुमचे मुद्दे व्यवस्थित मांडा की माझा क्लेम या गोष्टीसाठी रिजेक्ट झाला आहे पण हे इन्शुरन्स कंपनीने पाहिलं नाही, आणि तर मग IRDAला तुमच्या कंप्लेंटवर उत्तर देणं सोपं जातं. आणि शेवटी देशातली कोर्ट आहेतच, तुम्ही लीगल पर्याय पण घेऊ शकता एखादा वकील अपॉइंट करून. आणि बऱ्याच वेळेस असं होतं की वकील अपॉइंट केला जातो आणि इन्शुरन्स कंपनीवर दावा साधला जातो आणि त्यातून क्लेमची मागणी केली जाते. पण हा सर्वात शेवटचा उपाय आहे. त्याच्या आधी तुमच्याकडे इन्शुरन्स कंपनीचा ग्रीव्हन्स रिड्रेसल ऑफिसर आहे, ओम्बड्समन आहे, IRDA आहे, आणि यातूनही तुम्हाला वाटतं जेव्हा तुम्हाला न्याय मिळत नाही तेव्हा देशाची न्यायसंस्था तर सगळ्यांसाठीच आहे. सर, आज तुम्ही आमच्या इथे आलात, आरोग्य विमा या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. मलाच हा उपक्रम फार स्तुत्य वाटतो. काळाची गरज आहे. विमा, आरोग्य विमा हा सोप्या शब्दात लोकांना समजावा ही आज काळाची गरज आहे आणि अर्थसाक्षर आज हे करत आहे. त्याबद्दल मीच तुमच्या संपूर्ण टीमचे फार आभार मानतो. आणि ह्याविषयी याउपरही काही कोणाची क्वेरी असेल, समस्या असेल, वेबसाईट्स आहेत, कोणत्याही इन्शुरन्स कंपनीच्या वेबसाईटला भेट देऊन आपण ही सगळी माहिती चेक करू शकता. धन्यवाद. मला इथे बोलण्याबद्दल. आर्थिक विषयांवर असे महत्त्वपूर्ण लेख वाचण्यासाठी आमच्या अर्थसाक्षर.com नेहमी व्हिजिट द्या. आमच्या FB किंवा ट्विटर पेजला फॉलो करा आणि असेच माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.